नमस्कार मंडळी. दोडका आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून अशी भाजी बनवून बघा. एकदम टेस्टी लागते. दोडक्यावरची साल, दोडका कवळा असला तर काढायची गरज नाही. आणि मसाल्यासाठी लसणाच्या 8-9 कळ्या, परत खोबरं, अद्रक, मिरची ह्याची पेस्ट बारीक अशी करून घ्यायची. पेस्ट करतानाच कोथिंबीर पण वाटून घ्यायची. त्याची चव वेगळीच येते. ह्याची पेस्ट अशी बारीक करून घेतली. त्यामध्ये कढीपत्ता पण टाकलाय. कढईमध्ये थोडंसं तेल, मोहरी, जिरं, परत पेस्ट केलेली चांगली भाजून घ्यायची. तेल चांगलं सुटूपर्यंत चांगली मीडियम गॅसवर भाजून घेतलेली आहे त्याला पेस्ट. आणि घरचा काळा तिखट आणि कांदा मसालाच टाकलाय तेवढा. चांगला मसाला भाजून घ्यायचा तेल सुटूपर्यंत. मसाला चांगला भाजला तरच ते भाजीला तेल सुटतं. इकडं दोडका पण बारीक चिरून घेऊन स्वच्छ धुवून घेतलाय त्याला. फोडणीमध्ये चांगलं भाजून घ्यायचं. वरतून फोडणीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची. जेवढ्या फोडणीमध्ये भाज्या शिजल्या तेवढ्या लवकर शिजतात. आणि वरून पाणी टाकून घेतलं. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं घट पाहिजे. मला भातासोबत खायचं म्हणून मी पातळच बनवले. थोडीशी हळद टाकून घेतली. तुम्हाला पाणी गरम टाकायचं असलं गरम टाका, नाही तर थंड पण चालते. इथं शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं. शेंगदाण्याचं कूट थोडं मोठं. तुम्हाला भाजी जर आवडली असली तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. आमच्या भाजीचा लूक असा दिसतोय. या मग समजे जेवायला भात आणि दोडक्याची भाजी खायला.